अय्यो! मी तर आज एवढी खुश झालेली होती, म्हणजे माझी खुशी तुम्हाला सांगू शकत नाही, जगातनं मावणारी खुशी होती. म्हणजे आज रक्षाबंधनचा नंतर खूप दिवसानं मी आज घराबाहेर जाणार होते. म्हणजे कुठं, तर मी सांगते तुम्हाला पूर्ण समोर-समोर ब्लॉग बघा, अजिबात स्किप करू नका. तर आम्ही जिथं राहतो तिथून 5 किलोमीटर दुरून एक सोनाळा गाव आहे, तर तिथं होता आजचा जत्रा. तर माझे मिस्टर म्हणाले, "चला तुम्हा दोघा मायलेकाला नेतोय मी जत्रा फिरवायला." तर मी ना रुद्राची खुशी तर तुम्ही पाहूच शकता. एवढी खुश होते मी तर बापरे! 5-10 मिनिटं इथं थांबल्यानंतर गाडी ठेवली कुठेतरी जागा भेटली छान. तर तिथं गाडी ठेवली, ₹50 दिले. तर बघू शकता खूप सारे असं बाजार तर म्हणजे जत्रात एवढी गर्दी होती, म्हणजे खूप जास्त गर्दी होती आणि आजचं पहिला दिवस होता. तर जत्रा 4 दिवसाचा असते. तर इथं 5-6 दिवसाचं असते, पण इलेक्शन होते त्यामुळे 3च दिवसाचा होता जत्रा. तर आम्ही पहिल्याच दिवशी गेलेलो होतो, कारण पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी गर्दी असते, तर थोडंसं बरं तरी वाटते, की हो आपण जत्रेत आलो ना म्हणून. तर हा सोनाजी महाराजाचा रथ आहे. तर हा रथ माहीत आहे पूर्ण माणसं वगैरे ओढून गल्लीत फिरवतात. तर पहिल्या दिवशी रात्री 12 वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत फिरवतात. तर इथं मस्तपैकी पाया वगैरे लावले, दर्शन वगैरे घेतले, मंदिरात गेले. तर हा मंदिर पण सोनाजी महाराजाचं मंदिर आहे. इथं पण दर्शन वगैरे घेतलं छानपैकी. पूर्ण दर्शन वगैरे झाले का मग जिकडे झुलं वगैरे होते तिकडे आले आपण. तर तिथं पण थोडीशी व्हिडिओज वगैरे काढले, फोटोज वगैरे काढले आणि रुद्रला पण एका झुल्यावर बसवलं होतं, कारण तो खूप जास्त रडत होता बसायला. इथं पण सोड म्हणून म्हणत होता, पण हा खूप मोठं होतं आणि रुद्र छोटं, त्यामुळे काही सोडलं नाही आम्ही. तर इथं हा झुला एक तास असं उभं होतं, तर याला असं हाताने त्याच्या बाबांना फिरवलं, थोड्या वेळ त्याला बसवलं. तिथून पण उतरला आणि खूप रडला, की मला नको उतरावं म्हणून. तर खूप सारे बघू शकता, हा छोटा होता ना, हा त्यापेक्षा मोठा होता. लोकं कसे काय बसून जातात मला तेच कळत नव्हतं, कारण बघूनच मला चक्कर येत होतं. तिथं बसली असते तर मी तर वरतच गेली असती बाप्पा. आता रुद्राचे पप्पाला आले फोन, तर ते मला एकटं सोडून गेले रुद्राला घेऊन. आता मागं मस्तपैकी पिक्चर वगैरे लागलेले होते, ते याचं पण तिकीट भरा आणि पिक्चर पाहायला जावाला काम होता. आता रुद्रचं पूर्ण लक्ष माहीत आहे का, तिथं साईडला झुलं होतं त्यांच्याकडेच लक्ष होतं. त्याचा पाय पण बघू शकता, खुर्चीचं बाहेर जातं त्याचं लक्ष पायाकडेच नव्हतं अजिबात. कारण रुद्रचे पप्पा आम्हाला सोडून गेलेले ते फोनवर बोलायला. तर आपण ते आले बोलून फोनवर, ते इथं पण रुद्रचे पप्पानं रुद्रचे फोटो वगैरे काढले मी छानपैकी. झुला वगैरे होते आणि ह्या घरसंसारमध्ये आले. ₹30 चम्मच वगैरे घरसंसारचं सामान आणि हे नारी शृंगार ₹40 सगळं काही. आणि हे कंगन वगैरे वेगळे होते, याची प्राईस वगैरे वेगळं राहते. तर आम्ही काय काय घेतलेलं आहे तुम्हाला आता बघायला भेटणार आहे. बघा मी काय काय घेतलं आहे. मी सर्वात जास्त तर घरसंसारचं सामान असते ना तेच घेतलं आहे, कारण माझ्याकडे भांडे खूप कमी होते. आम्ही इकडे आलो तर भांड्याची खूप जास्त गरज भासते. कधी-कधी कोणी आले तर वेळेवर भांडे नसतात माझ्याकडे, त्यामुळे जत्रेत स्वस्त भेटायले छान छान चम्मच वगैरे. तर चांगले जाडे होते चम्मच, पण खूप छान होते, मला तर आवडले म्हणून मी घेतलेले ना. मग छोटे चम्मच पण नव्हते, तो पण घेतले. तर हा रुद्रसाठी पण एक गाडी घेतली आणि हत्ती घेतला, खूप मस्त बँड वाजवते तो. तर गाडी तर आणली त्यानं, गाडीचा पूर्ण पुर्जा एक केलेला होता, पण मी कशी तरी जमवले बघू शकता. तर खूप काही तोडलेलं होतं त्यानं, गाडीचा आरसा पण तोडलेला होता. तर एवढं सामान मी बाजारातून जत्र्यातून घेतलेली आहे. तर एवढं सामान कितीचं झालं असेल तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुमच्या इकडं जत्रा भरते का ते पण कमेंट्स करून सांगा ना. आता ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की कमेंट्स करून सांगा. एवढा आम्ही बाजार फिरलो आणि तो पण मी पूर्ण शूट केलेली आहे. तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि मला ना रुद्रला असंच प्रेम देत जा. तोपर्यंत बाय बाय गाईज.